वैष्णवी हगवणे प्रकरण. या प्रकरणामध्ये ठीक आहे, अटक झालेल्या आहेत. तो निलेश चव्हाण सुद्धा अटकेत आलेला आहे आणि आता पोलीस तपास चाललेला आहे. पण एक मागणी अशी होते की या प्रकरणामध्ये एक एसआयटी नेमली जावी. पिंपरी चिंचवड पोलिसांकडनं किंवा पुणे पोलिसांकडनं तो तपास घ्यावा आणि यामधले जे इतर कंगोरे आहेत ते अधिक प्रकर्षानं पुढे येत आहेत. एकूणच आधी पोलिसांवरती दबाव आला का, काही हस्तक्षेप झाला का, काही दिशाभूल झाली का, इथपासून ते आता कलम कठोर लावण्यापर्यंत अशी वेगवेगळी चर्चा आहे. तर या संदर्भात काही चर्चा झाली? वैष्णवी हगवण्याच्या केसमध्ये एक चर्चा झाली वारंवार आणि ती म्हणजे मुलाला ताब्यात देण्याच्या संदर्भात त्या कोर्ट ऑर्डर बद्दलच. आणि ती कोर्ट ऑर्डर सुद्धा महिला आयोगाने सांगितलं होतं. पण कोर्ट ऑर्डर महिला आयोग स्वतः देऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी बाल न्यायालय आहे, बाल हक्क कमिटी आहे आणि त्यांच्या मार्फत ती ऑर्डर व्हावी लागते. आणि त्यामुळे तिथे प्रश्न असा येतो की सगळीकडे सरसकट काही कार्यप्रणाली पोलिसांना हातात घेणं फार गरजेचं आहे. की आज सोलापूरला जेव्हा घटना आज घडली, आशा राणी नावाच्या एका विवाहित महिलेची आत्महत्या झाली आहे. ती गरोदर होती आणि छोटं मूल आहे तिला 2 वर्षाचं. तर मी तिथल्या अतुल कुलकर्णीशी बोलताना हेच सांगितलं की तुम्ही आधी कोर्टाची ऑर्डर घ्या मुलाबद्दल. म्हणजे मुलगा असेल तर पळवापळवीच होते, मुलगी असते तर ती नकोशीच असते साधारणपणे. पण मुलीच्या आई वडिलांची तयारी आहे का सांभाळण्याची? काही कुटुंब दुर्दैवाने अशी असतात की ते म्हणतात त्याचं मूल त्याला सांभाळू दे. त्यामुळे कोर्ट ऑर्डर घेऊन त्यांची इच्छा काय ते विचारा. हगवण्यांच्या केसच्या संदर्भात परत परत चर्चा झाली की त्याच्यात विलंब झाला. मी ते माहिती सांगितली की मयुरी जगतापच्या केसमध्ये पोलिसांनी सांगितलेलं आहे की आता चार्जशीट दाखल झालेलं आहे. त्यामुळे चार्जशीट दाखल झालं तर ती मयुरी जगतापची केस जी आहे 354ची सासऱ्याविरुद्धची, ती सुद्धा कोर्टात उभी राहील. आणि त्याच्यासाठी म्हणजे आता थोडी ब्रेकिंग न्यूज आहे, त्याच्यासाठी सुद्धा विशेष सरकारी वकील पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना नेमावे लागतील. आणि संदीप गिल पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक त्यांनी पौड पोलीस स्टेशनला वैष्णवीच्या केसमध्ये का दिरंगाई झाली, यामध्ये का त्यांना वेळ मिळाला याबद्दल, या संदर्भामध्ये त्यांनी लक्ष घालून चौकशी केलेली आहे. प्लस हा जो मुद्दा होता आनंद कसपट यांचा सातत्याने की पंखा केवढा, त्या महिला जी आहे तिचं एकूण सगळं पाहिलं म्हणजे जबाबदारी, तर ती पंख्याला लटकून ते सिलिंग खाली येऊ शकतं. अशा वेळेला पंख्याला ती लटकलीच कशी किंवा कसे तिला भार पेलला गेला, तर त्याचंही पण ते हे करणार आहेत, चेक करणार आहेत आणि त्याच्याबद्दल सुद्धा ते त्याची तपासणी करून घेणार आहेत. आणि मी ह्याच विषय सोलापूरच्या केसमध्ये सांगितला. त्यामुळे आता मंजुश्री सारडाच्या केसमध्ये आशिष, तेव्हाचे पेपर काढले मी परवामध्ये. त्याच्यामध्ये आता जे आरोपीचे वकील आर्ग्युमेंट करतायत तीच कार्यपद्धती होती की तिच्या चारित्र्यावरती पहिले दूषणं टाकायची. त्याच्यामुळे काय होतं की जे बाहेरचे लोक असतात ते घाबरून जातात, नीतिधैर्य त्यांचं खच्ची होतं. आणि तोच मुद्दा सुप्रीम कोर्टाने नंतर उचलला होता. त्यामुळे त्या सगळ्या ज्याच्या ज्याच्यात हे हुंडाबळीचे आरोपी सुटले त्याचा अभ्यास करून त्याचा कसा दुरुपयोग करता येईल बरोबर ते आरोपीचे वकील बघत असतात. हे लक्षात घेऊन मला तुमच्या मार्फत सगळ्यांना अलर्ट करायचं आहे की आत्महत्या आहे का खून आहे हे कधी स्पष्ट होईल? केमिकल रिपोर्ट आल्यावर. केमिकल रिपोर्टमध्ये जर का सिडेटिव्हचा किंवा अजून काही विषारी औषधांचा अंश सापडला तर वैष्णवी हगवण्याची आत्महत्या नसून हत्या आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकेल. अजून तो केमिकल रिपोर्ट आलेला नाहीये. आणि आत्महत्या जी झाली त्याच्यासाठी सुद्धा सिडेटिव्ह दिलं असेल किंवा मृत मारहाण करून लटकवलं असेल हे पुराव्यांमध्ये आलं तर त्याच्यामध्ये सुद्धा हत्येचा आरोप येऊ शकतो, असू शकते. किंवा पूर्वी जसं असायचं की चिमणी भडकली आणि बाई मेली, तसं प्रत्येक ठिकाणी पंख्याला महिला लटकली आणि मेली. हा सगळी एक मोडस ऑपरंडी सुद्धा असू शकते. दुर्दैव मात्र या गोष्टीचं आहे की हे सगळं करत असताना समाज आम्हालाच विचारतो. म्हणजे हा एक विषय झाला. आदिती तटकरे फार छान बोलल्या की पुरुषांचा सहभाग या कामात असला पाहिजे, नाहीतर महिला ज्या मरतायत परत महिलांनाच विचारतात त्यांचं काय म्हणून. अरे ज्या समाजामध्ये महिलाही काही ठिकाणी सूत्रधार असतील, पण जो पुरुष वर्ग याच्यामध्ये मागून सगळं दबाव आणतोय पुरुषी वर्चस्वाच्या भावनेतून, त्यांची भूमिका कशी बदलेल. जसं आता मराठा समाजाने केले की आम्ही त्याच्यात काही सुधारणा करतो, असं प्रत्येक ठिकाणी समाजाचा सहभाग झाला पाहिजे असं मला वाटतं. ताई, जे आरोपी आहेत राजेंद्र हगवणे त्यांचे जे मेव्हणे आहेत, आयपीएस अधिकारी सुपेकर, जालिंदर सुपेकर, त्यांच्या निलंबनाची मागणी झाली होती, पण सरकारनं त्यांची तडकाफडकी बदली केली. त्यांना थोडं डिमोशन करून होमगार्ड्स वरती ठेवलेलं आहे. मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे, सुपेकरांची या संदर्भामध्ये चौकशी होणार नाही का? त्यांच्या निलंबनाची मागणी होते ते होऊ शकत नाही का?
मी या संदर्भामध्ये लक्ष घालायची विनंती केलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांना याबद्दल. परंतु अजून तशी चौकशी काही झालेली दिसत नाहीये मला. परंतु ज्या काही माहिती समोर येतेय त्याच्यामुळे अशी ती चौकशी चालू झाल्याशिवाय बाकीचा त्यांचा जो सगळा व्यवहार दिसतोय, आरोप-प्रत्यारोप होतायत. आता सुरेश धस पण आज त्याच्यामध्ये त्यांनी उतरलेले आहेत या सगळ्या विषयामध्ये. हो, तर मला त्यांनी असं वाटतं अधिवेशना केलं आहे की कैद्यांकडनं त्यांनी कारागृह महानिरीक्षक असताना 300 कोटी रुपये जमा करण्याची मोहीम चालवली. एखाद्या वेळेला या सगळ्या आरोपांचा खोलात जाऊन सकृतदर्शनी सरकारला तथ्य आढळलं तर अधिवेशनाच्या अगोदर 4-5 दिवस सत्यशोधन कमिटी स्थापन होऊ शकेल असं मला वाटतं.